बांगलादेशामध्ये अत्यंत निर्दयी जे हिंदूंवरती अत्याचार होत आहेत, लहान मुलांवरती अत्याचार होत आहेत, बालकांवरती अत्याचार होत आहेत, त्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आज प्रकाश हॉस्पिटल MBBS कॉलेजच्या वतीनं आज या ठिकाणी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्या माध्यमातून आज निषेध व्यक्त करण्यात आला आहे। कोलकातामध्ये जी निर्दयी घटना घडली, एका महिला डॉक्टरवरती त्या ठिकाणी शारीरिक अत्याचार करण्यात आले आणि तिचा निर्दयीपणे खून करण्यात आला। त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी MBBS कॉलेजच्या वतीनं आज विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या वतीनं या ठिकाणी कॅन्डल मार्च करून त्याचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे। नेमक्या त्यांच्या भावना काय आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। दादा, काय आज आपण कॅन्डल मार्च जो काढलेला आहे, नेमक्या काय भावना आहेत आपल्या? आज जो कॅन्डल मार्च काढलेला आहे तो पश्चिम बंगालमध्ये कोलकातामध्ये RJ मेडिकल कॉलेज मेडिकल कॉलेजमध्ये एक रेप झाला आहे, तर त्याच्या निषेधार्थ आज आम्ही इथं आलेलो आहेत। तो एवढा क्रूर होता इन्सिडन्स, तरी पण सरकार त्याला दाबायचा प्रयत्न केली सुरुवातीला। त्याच्यानंतर आमची मागणी आहे की मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी व्हावी। मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी म्हणजे कोर्टच्या हातामध्ये सगळं, आणि लवकरात लवकर जे नराधमांनी हे कांड केलेलं आहे त्यांना जेलमध्ये टाकावं आणि त्याच्यावर कारवाई करावी। आणि फक्त ह्याच वेळेस नाही तर प्रत्येक वेळी कायदा ठोस कायदा बनवायला पाहिजे आणि नंतर अशा प्रकारची कर्तृत्व नाही झाली पाहिजे, हीच आमची मागणी। देशामध्ये अनेक बलात्कारसारखे घटना या ठिकाणी घडत आहेत, हाथरस असेल, अनेक पद्धतीच्या घटना या ठिकाणी घडत आहेत। आपल्यासोबत काही महिला आहेत, लेडीज आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय वाटतं, या देशात मुलगी असेल, स्त्री असेल, सुरक्षित आहे का? सर, हा जे घडला आहे फक्त डॉक्टरांचा विषय नाही आहे। रेप खूप कॉमन आहे देशामध्ये। 4 लाख ते 5 लाख केसेस होतात जे रजिस्टर पण नाही होत, आणि हा जे केस झाला आहे फक्त डॉक्टर त्याच्यावर मार्च करत आहे। दुसऱ्या फील्डचे कोणी गोष्टी हा समोरच नाही येत आहे। आणि हॉस्पिटलसारख्या जागीत जर असं काही घडला तर माणूस ट्रस्ट कोणावर करायचं मग? म्हणजे एवढं 5 वर्ष पूर्ण काढून प्रत्येक एक्झाम देऊन मग 2 वर्ष रेसिडेन्सी करून जर एक मुलीवर एवढा अत्याचार होईल तर एक मुलगी कोणावरही ट्रस्ट नाही करू शकत। याच्यावर खूप चांगलं कारवाई झाली पाहिजे। आता जी घटना घडलेली आहे त्याच्यावरती नेमकी काय कारवाई झाली पाहिजे, काय वाटतं? कारवाई ॲज सच ते तर आय थिंक द कोर्ट शुड डिसाईड वॉट एव्हर दॅट इज। पण मला एवढंच म्हणायचं आहे की जी सिक्युरिटी इन्क्रीज करण्याची गोष्ट करताय दॅट इज नॉट गोइंग टू हेल्प, कारण सिक्युरिटी इन्क्रीज करायचीच का आहे? दिस इज लिटरली जस्ट नॉर्मलायझिंग जे पण करतात माणसं, ते शुड नॉट बी हॅपनिंग। जुडो करा, कराटे करा, दिस इज जस्ट लाईक तुम्ही स्वतःला डिफेंड करा, अटॅक तर होणारच। ह्याचं हेच असं असं त्याचं इंटरप्रिटेशन होतं। दिस इज वॉट इज नॉट राईट इज वॉट आय फील। आय थिंक की हे नॉर्मलाइज करणं इज नॉट गुड। त्याच्याबद्दल पीपलचं मेंटॅलिटी चेंज व्हायला पाहिजे। या ठिकाणी आता बोलत असताना तुम्ही कायद्यावरती बोट ठेवलं, कायदा सुरक्षित नाही असं त्या ठिकाणी तुम्ही बोलत असताना मगाशी म्हणला, काय वाटतं नेमका कायदा का सुरक्षित नाही, काय वाटतं? कायदा सुरक्षित नाही, आता कायदा जरी सुरक्षित केला, जसं आता बाहेरच्या देशामध्ये होतं आहे की आत्ता एका विद्यार्थ्यांनी सांगितलं की नॉर्थ कोरियामध्ये 3 गोळ्या घातल्या जातात, किंवा आपल्याला सौदीचा कायदा माहीत आहे की जिथं कायदा खूप कडक आहे। आपल्या इथं पण कायदा कडक आहे, परंतु सरकार त्याची अंमलबजावणी करणारं असते। सरकार जेव्हा कायदा बनतो त्या टाईमला सरकारची जिम्मेदारी असते ते करणं, पण सरकारच जर विरोधात जात असेल की ज्याच्यावर अत्याचार झाला आहे त्याच्या जर सोबत नसेल, आत्ता हायकोर्टनं म्हणलं की त्या फॅमिलीसोबत, त्या मुलीच्या फॅमिलीसोबत कुणीच नाही, हायकोर्टचं म्हणणं आहे, स्टेटमेंट आहे ते। तर मग कायदा असा बनवा की ठोस काहीतरी फाशी शिक्षा झाली पाहिजे। शिक्षा होते पण लगेचच। असे जे महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्ये असतील जे गुन्हे घडत आहेत त्याच्यावरती एक विशेष कायदा व्हावा का, असं काय वाटतं? 100% अशा गोष्टींवर एक स्पेसिफिक कायदा व्हायला पाहिजे। आमचे जे वैद्यकीय क्षेत्र आहे, या वैद्यकीय क्षेत्रासाठी काहीतरी सरकारने ठोस भूमिका घ्यावी, ही पण आमची एक मागणी आहे। आणि जे तृणमूल काँग्रेस सरकारनं जे दाबायचा प्रयत्न केला त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो। आणि या सगळ्या गोष्टीसाठी एक केंद्रीय समिती नेमून या सगळ्या गोष्टींची चौकशी व्हावी व इथून पुढे अशा गोष्टी घडणार नाहीत, यासाठी आम्ही एक समिती किंवा आमच्यासाठी काहीतरी सरकारने करावं अशी अपेक्षा करतो। या केसेस जे सॉल्व होण्यासाठी किंवा त्याच्यावरती तोडगा निघण्यासाठी आपली प्रशासनाला, शासनाला काय विनंती असेल? व्हॉट इज युअर डिमांड्स? प्रॉपर रूल्स अँड रेग्युलेशन झाले पाहिजे डॉक्टरांसाठी तर खास करून, कारण खूप जागी म्हणजे पेशंट जर मेल्यावर
तोडफोड करतात, डॉक्टरांना मारतात. खूप जाग्यावर असे केसेस होतात. डॉक्टरांची सिक्युरिटीच नाही आहे. म्हणजे डॉक्टरांना ज्यांना आम्ही देवता मानतो त्यांच्यासोबतच असं होते. मग स्ट्रिक्ट रूल्स अँड रेग्युलेशन झाले पाहिजे. कोणाची अशी हिंमत नाही झाली पाहिजे एक डॉक्टरांवर हात उचलावं. आणि रेप तर खूप मोठी गोष्ट झाली. तर या ठिकाणी आपण बघितलं की देशामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, अशा अनेक या ठिकाणी घटना घडत आहेत. स्त्रिया असतील, बालकं असतील, त्या ठिकाणी सुरक्षित नसल्याची भावना या ठिकाणी या विद्यार्थ्यांची आहे. त्यांनी शासनाला या ठिकाणी विनंती केली आहे की एक विशेष कायदे किंवा जे कायदे आहेत त्याची पूर्णपणे अंमलबजावणी त्या ठिकाणी करावी. अनेक देशामध्ये असे कायदे आहेत की ज्या ठिकाणी शारीरिक अत्याचार झाले किंवा बलात्कारसारखे केसेस झाले तर त्या ठिकाणी त्या आरोपीला त्या ठिकाणी गोळ्या घातल्या जातात. मात्र ह्या महाराष्ट्रामध्ये असेल किंवा या हिंदुस्थानमध्ये असेल, भारतामध्ये असेल, हे असं का होत नाही असा त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचा सवाल आहे. विशाल लोंढे, AV9 मराठी, इस्लामपूर.